जितेंद्र भावे, ओ जितेंद्र भावे, खूप झाल्या नेत्यांना शिव्या, भ्रष्टाचाऱ्यांना शिव्या, संताप, उद्वेग, राग, द्वेष, मत्सर खूप झालं. होतोय ना त्रास, मला पण त्रास होतो. पण काय करू, नाशकात रोज ॲव्हरेज एक खून होतोय. आणि दुर्दैव असं आहे, त्या खुनाचं व्हिडिओ शूटिंग होतंय, CCTV फुटेज येतंय, त्यातला क्रूरपणा, त्यातलं क्रौर्य मला मुळापासनं गदा 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 हलवतंय. दोष कोणाला देऊ प्रश्न पडतोय मला. या खुनांमुळे नाशिकबद्दलचं मत किंवा नाशिकची तुलना बिहारशी होते. आणि त्याचा दुष्परिणाम इतका भयानक होणार आहे की इथे जे शिकायला येतात विद्यार्थी त्यांचं येणं बंद होईल. इथे येणारे उद्योगपती थांबून जातील. इथल्या बेरोजगारांना कुठल्याही प्रकारची रोजगाराची संधी इथे निर्माण होणार नाही. माझं नाशिक बकाल होईल. मी नाशिकचा, मी राज्याचा, महाराष्ट्र राज्याचा, मी भारताचा. नको या देशातला कुठलाही कोपरा अशा पद्धतीनं बदनाम होता कामा नये. स्वच्छंदीपणे कोणत्याही कोपऱ्यातून कोणत्याही कोपऱ्याला कोणालाही जाता आलं पाहिजे, स्वच्छंदीपणे जीवन जगता आलं पाहिजे. असंच वातावरण मला हवंय. कशातून मिळेल हे? तुम्ही प्रत्येकातनं स्वतःमध्ये बघायला शिका. जे मूल्य शिक्षण शाळेत मिळालं, जे शिकलेले नाहीत पण त्यांना त्यांचे मूल्य जीवनाची त्यांच्या आईवडिलांनी, त्यांच्या घरच्यांनी, वडीलधाऱ्यांनी शिकवलीच आहेत. महामानवांनी मूल्य शिक्षण सांगितलंय आपल्याला. किती ताकदवर आहे माझ्या देशाची प्रतिज्ञा, किती ताकदवर आहे माझ्या देशाचं राष्ट्रगीत, किती ताकदवर आहे माझं वंदे मातरम. का आपण त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत नाही? नुसतंच म्हणायचं का? ते शिवचरित्र नुसतंच वाचायचं का? संविधान नुसतंच वाचायचं आणि त्याचे गोडवेच गायचे का? का कृतिशील वागू शकत नाही आपण? अरे कृतिशील वागा रे. बदल होईल, शांतता प्रस्थापित होईल. नकोय आम्हाला या सगळ्या मारामाऱ्या, खून खराबा. जिथे जिथे अशी चर्चा चालते ना, त्या ग्रुप्सला सोडा, वेगळ्या ठिकाणी जा. जिथे चांगल्या विचारांची रेलचेल आहे त्यांच्यामध्ये बसणं उठणं चालू करा. बघा आपोआप बदलतील मुलं. आई वडिलांची जबाबदारी, मला कळतं तुम्हाला दोघांनाही कामावर जावं लागतं, मला कळतं तुम्हाला दोघांनाही व्यवसायामध्ये झोकून द्यावं लागतं, नाही वेळ तुम्हाला मुलांकडे लक्ष द्यायला, पण ती खोटी सबब आहे. मुलांना पोरापोटाशी धरा, त्यांच्यातलं अंतर वाढवू नका. होतील हो संस्कार, नका हो टाळू जबाबदाऱ्या. लग्न केलं की नुसतं मुलं जन्माला घालणं आणि त्याच्यातच धन्यता मानणं बंद करा. झोपडपट्ट्यांमधील सगळ्या सहकाऱ्यांना माझं म्हणणं आहे, सगळ्या जनतेला माझं म्हणणं आहे, मुलांना जिथे जिथे हिंसक विचार पेरले जातात अशा ग्रुप्समध्ये पाठवू नका. तुम्ही स्वतः त्याला फिरायला घेऊन जा, तिला फिरायला घेऊन जा आणि चांगल्या चांगल्या गोष्टी दाखवा. वाचायला शिकवा. वाचनापासून आपण खूप कोसो मील दूर निघून गेलेलो आहोत. नाहीये वाचायला पुस्तकं? रस्त्यावर उतरा, समाजाला वाचा, लोकांकडे बघा, लोकांना तुमच्याकडे बघू द्या. त्याने सुद्धा खूप बदल होतो. आणि माणूस हा प्राणी असा आहे, सेकंदा सेकंदाला बदलतो. आणि ही सृष्टी सुद्धा अनिश्चल 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 बदलतीये. त्या बदलांचा स्वीकार करा. सकारात्मक ऊर्जात्मक बदल जे आहे ना ते आत्मसात करा. बघा शांतता प्रस्थापित होईल. दरवेळेला मी किती पोलिसांना दोष देऊ? दरवेळेला मी आमदार, खासदार, मंत्री, आजी माजी नगरसेवक, सरपंच, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे सदस्य किती नागडं करू मी त्यांना? त्यांची एकट्याचीच का जबाबदारी आहे सगळी? माझी स्वतःची काही जबाबदारी आहे का नाही? मी नाशिककर म्हणून, मी महाराष्ट्रीयन म्हणून, मी भारतीय म्हणून त्या जबाबदारीला स्वीकाराल की नाही? ती जबाबदारी स्वीकारा. बघा सगळं कसं शांत 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 होऊन जाईल. करणार ना? विचार करणार का हा सगळा? माझ्या फॉलोअर्सला विनंती आहे माझी, थोडंसं दिवसभरातनं 24 तासातनं 5 मिनिट लोकांसाठी वापरा. 5 मिनिट
सुरुवातीला विचार करा, नंतर 5 मिनिटाची कृती करा. आणि कृती करायला हे तुमच्या हातामध्ये साधन आहे, सामाजिक माध्यमांचं, सोशल मीडिया. व्यक्त व्हा, बोला. बोलल्याशिवाय उत्तर निघणार नाही. बोला, भूमिका घ्या, वाईटपणा घ्या, पुढाकार घ्या. का नाही होणार बदल? गाडगे बाबांनी डोक्यावर खापर, अंगावर चिंध्या घेऊन जर तुमच्यामध्ये सुविचार असतील तर प्रतिष्ठा मिळतेच मिळते, हे सिद्ध केलंय. त्यांच्यासारख्या अनेक महामानवांनी ते सिद्ध केलं. मग यांची चरित्र नुसती वाचायची का? किंवा पुस्तकात धडा आला म्हणून त्याच्यावर परीक्षा देऊन 8 मार्क, 2 मार्क, 7 मार्कच कमवायचे का? कृतीची जोड प्रत्येक सुविचाराला, प्रत्येक महामानवाच्या जगण्याला जोपर्यंत लाभत नाही तोपर्यंत आपली यातून सुटका नाही. कुणाची तरी बहीण, कुणाची तरी आई, कुणाचा तरी मुलगा मरतय रोज रस्त्यावर. ज्याचं जळतंय त्यालाच कळतंय. जोपर्यंत ही जाणीव होत नाही तोपर्यंत हे बदलणं शक्य नाही. कृतीशील व्हा, महामानवांच्या विचाराला कृतीची जोड द्या. बोथट पुतळे पथा पथावर ही थोरांची विटंबना, कणभर त्यांचा मार्ग अनुसरा, वांझ गोडवे गाऊ नका, वांझ गोडवे गाऊ नका. जयंत्या करू नका, पण त्यांचे जे सुविचार आहेत, जे ह्या समाजाला पक्क मजबूत रचनात्मक उभं करतात, त्या विचारांना कृतीची जोड द्या. कसं बदलत नाही मी पाहू. ते महामानव सगळे वरती तुमचे अशा पद्धतीच्या हालचाली पाहून खूप खूप दुःखी होत असतील. त्यांचा थोडा विचार करा. एक वेळ त्यांच्या पुतळ्याला नमस्कार करणं टाळा, पण त्यांच्या विचारांना कृतीची जोड द्या. बोथट पुतळे पथा पथावर, बोथट पुतळे पथा पथावर, बोथट पुतळे पथा पथावर, ही थोरांची विटंबना, कणभर कणभर त्यांचा मार्ग अनुसरा, वांझ गोडवे गाऊ नका, वांझ गोडवे गाऊ नका, वांझ गोडवे गाऊ नका. प्लीज कोऑपरेट. आपला देश वाचवा, देशातला माणूस वाचवा. एक एक माणूस महत्वाचा. माझ्या देशाकडे फक्त 150 कोटी जनता हीच माझी संपत्ती आणि तीच वाचवणं जरुरी आहे. वंदे मातरम, वंदे मातरम.